मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा संवृता कोक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपावसुन्दरा ऋग्वेदो थजुर्वेदो सामवेदो उत्तरगणाः अंगैष सविता सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि करिदरा आयान्तो गणेश पूजनार्थं निरतक्षैलारकाः गंगे शवनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निवेङ्गरो भो वरुण य गच्छया तिष्ठ वरुणं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं वरुणाय नमः वरुणीय वरुणाची पत्नी वारुणी। तर हे कलशाच्या मुखाला विष्णू आहे, कंठाला रुद्र आहे आणि पाण्यात ब्रह्मदेव आहे। म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या स्वरूपाची 4 वेदाची पूजा, त्याप्रमाणे 64 मातृगण आहे, त्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश पूर्वेला ऋग्वेद आहे, दक्षिणेला यजुर्वेद आहे, पश्चिमेला सामवेद आहे, उत्तरेला अथर्ववेद आहे। असे एक वेद पूर्ण व्हायला ब्राह्मणाला 12 वर्ष लागतात। म्हणून एक एक या ठिकाणी वेद प्रत्येक ऋषीने एका ब्राह्मणाला दिलेला आहे। म्हणून हा सामवेदी, यजुर्वेदी, अथर्ववेदी म्हणा भूदेवा भो ब्राह्मणा मह्यम म्हणावं सह कुटुंबने महाजना नमस्करो स्थापयामी देवानांच ऋषीनांच वृंदांजन संजीवम बुद्धिर्हो तंद्रे लोकी संतन्नवामी त्यांच्या हातात डावा गुडघा खाली आणि उजवा हे फोटोवाले हो शुक्राय नमः शुक्रमवयं स्थापयामि नीराञ्जन समावासंभ्रमे पुत्रयमाग्रजं छायामार्कण्ड सम्मोदं दन्नवामि शनीश्वरं शनीश्वराय नमः शनीश्वरमवयं स्थापयामि पलाश पुष्पझण्डा झण्डारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं गौरी परमाशवेदा सावित्रीरात्मानं कुलदेवतां तुमच्या लावायचं असं 3 वेळेस करायचं। हरे गौरी परमाय नमः वयं स्थापयामि विजयाय नमः देवसेनाय नमः वयं स्थापयामि पूजया देवसेना स्वरा स्वाहा मातरो लोकमात्रा धृतो पुष्टजला वृष्टिरात्मानं कुलदेवतां गणेशनादिका हेता वृद्धपूजा चतुर्दश गौर्याद्यावाहितो षोडशमातृभ्यो नमः सर्वोद्धारार्थे गन्धाक्षर पुष्पैः सम्पू अक्षराचं ताट कुठे अक्षराचं ताट तेलाचं निरंजन आणले तेलाचं सांगितले होते 2 तुपाचे नाही तेलाचे निरंजन अक्षरण करायला राजभाऊ गोमूत्र गती तुम्हाला मग सर्वेशान विरोधिनग्रहाण परमेश्वर पुण्यम पुण्याहंदीरघमायरस्तु सर्वांगयादिग्रहाण परमेश्वर। तुम्ही फोन लावा तिकडे ते सगळं खरं काय करणार। नमस्कार करोमि सगळं खरं आहे, मग काय करणार? हो हो हो.
आपली जागा द्यायला आपण का पाण्याची व्यवस्था करून सोडू देणार आहे. प्रभू मदग्रहे धन धान्यादी समृद्धी कुरु सर्व. बांधा तुम्ही त्यांना ओवळणी द्या. आणि बाळाचं पंतांचं नाव घेतात गणपती पूजण्याची वेळ. अगदी म्हणून वृद्धस्वासिनी असं आहे त्यांनी शास्त्र. आता यजमान पत्नी कंकण बांधत आहे. उत्कृष्ट बद्री विचार. हा हॅलो. त्या निमित्तानं बोलणं झालंय. बस ठीक आहे. तिष्ठती आता 2-4 मामके प्राशनात पंच गव्यश्य देहत्यग्नी रिवोदनम. कार्यक्रम चालू आहे शेजारी. तिकडे उठा देवाला घ्या. विठ्ठलांचं नाव घेते सर्वात मांडला पण. हो जोडायचे. आता मध्ये उजवा मध्ये उजवा मध्ये असं त्याच्यामध्ये उजवा मारायचा. इथे असे 2 बरं का. इथे 2 गदेश पुरुषम पद्मं धनुष्कुंडिकाम दंडम शक्तिवशींच चर्म जलजम घंटां सुराभाषणम शूलं पाश सुदर्शने ददति हस्तै प्रसन्नानां सेवे सैर्यमर्दिनीं विहमां लक्ष्मीं सरोजस्थितां. पवित्र पवित्र वा सर्वावस्था शुचि आत्मानि पूजा द्रव्याणि प्रोक्षयित. काय नाव आपलं? गणेश. पुण्यमोदनमोत्तमं परित्यज्य पुण्यमोदनमोत्तमं. काकू हो का थोडं पूर्ण भारत पाणी पाहिजे. हे मोहन दादा 4-5 बादल्या पाणी आणायला मूर्तीलाच नमः. ओम गं गणपतये 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 नमः.
ओम गं गणपतये नमः 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 ओम मोरया गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओम गं गणपतये गणपतये नमः ओम गं गणपतये नमः नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः नमः गणपतये नमः ओम गं गणपतये गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा Bappa